श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। जो सर्व भूतांचे ठाई, निरंतर अंतर नाही, समसाम्ये सर्वदा पाही, उणापुरा कदाही कल्पांती नव्हे। जो सर्व भूतांमध्ये भेदभाव शून्य, अखंड, सर्वत्र सम, कल्पांतीही आणि कोठे कधीच न्यूनाधिक होत नाही। जो सर्वा माझी असे सर्वदा, परी सर्वपणा ना तळे कदा, जेवी पद्मपत्र जलस्पंदा, अलिप्त बुद्बुदा असोनी संगे। तेवी असोनी सकळ जनी, घसवटे ना जन घसणी, नभ जैसे अलिप्तपणी, नरचूडामणी सबाह्य। तो सर्व वस्तूत नित्य असतो, पण त्याला सर्वत्वाचा स्पर्शही होत नाही। ज्याप्रमाणे कमलपत्र जलबिंदूने लिप्त होत नाही आणि ते सर्वदा पाण्यात असूनही भिजत नाही, त्याप्रमाणे तो सर्व लोकात राहूनही लोकांच्या व्यवहारात सामील होत नाही। तर आकाश जसे सबाह्य अलिप्त असते, तसाच हा पुरुषोत्तम निर्लेप आहे। तैसे अलिप्तपण न मोडे, परीरची अनंत ब्रह्मांडे, ते ब्रह्मांड अंडे प्रचंडे, वागवी उदंडे अकर्तात्म योगे। तो आपले असंगत्व न टाकता अनंत ब्रह्मांडांची रचना करतो आणि स्वतःकडे कर्तृत्व न घेता हे प्रचंड ब्रह्मांड आपल्या स्वरूपात वागवतो। या लागी तो अंतर्यामी, अभिधान बोलिजे नित्य निगमी, जो सर्वांच्या हृदयग्रामी, चेतनानुक्रमी लक्षिजे। यासाठीच वेदांमध्ये त्याला नित्य अंतर्यामी असे म्हटले आहे। सर्वांच्या हृदयात राहून तो सर्वांची चेष्टा साक्षीत्वाने पाहतो। त्या ईश्वरा ते नित्य ध्याता, का आवडी नाममुखी गाता, तरी अभिष्ट मनोरथा, होय वर्षता अखंडधारी। त्या ईश्वराचे नित्य ध्यान केले असता आणि मुखाने त्याचे नाव आवडीने गायले असता, तो सर्व मनोरथांचा अखंड वर्षावच करतो। त्या ईश्वराच्या गाता गोष्टी, सर्व अनिष्टा होय तुटी, जो देखतांची दृष्टी, स्वानंद सृष्टी तुष्टला वर्षे। एवं सुखदाता तोची शास्ता, जो का अंतकाचा नियंता, अकाळे काळ ही सत्ता, ज्या भेणे सर्वथा करू न शके। त्या ईश्वराच्या गोष्टी बोलल्या असता सर्व संकटांचा नाश होतो। दृष्टीने पाहिले असता जो संतुष्ट होऊन स्वानंदाची वृष्टी करतो, तोच सुखदाता आणि सर्वांचा शास्ता आहे। तोच साक्षात यमाचा नियंता आहे, ज्याच्या भीतीने काळही आपली सत्ता सर्वथा चालवू शकत नाही। श्वासोच्छवासाची या परिचारा, ज्या भेणे नैमस्त वाजे वारा, ज्याचे निधाके धरा, न विरवे सागरा जळी असता। ज्याच्या भीतीने श्वासोच्छवासाच्या क्रियेसाठी वाराही नियमितपणे वाहतो, ज्याच्या धाकाने पृथ्वी समुद्राच्या जळात राहूनही विरून जात नाही। ज्याचे आज्ञेवरी जाण, सूर्य चालवी दिनमान, ज्याचे पुरातन आज्ञे भेण, समुद्र आपण रेखा नुल्लंघी। ज्याच्या आज्ञेप्रमाणे सूर्य दिनमान चालवतो, ज्याच्या आज्ञेच्या भीतीनेच समुद्र आपली मर्यादा उल्लंघित नाही। जाते सदा गाईजे वेदी
जो वाखाणी जे उपनिषदी, ज्याची पवित्र कीर्ती दुर्बुद्धी, स्वये त्रिशुद्धी नायकती कदा. ज्याचे वेदाने सर्वदा गान केले आहे, ज्याला उपनिषदे वाखाणतात, त्याची पवित्र कीर्ती हे दुर्जन स्वतः कानांनी नुसती ऐकतही नाहीत. ज्याचे नाम स्मरता जाण, सकळ दोषा निर्दळण, ज्याचे कृतांतवंदी चरण, जन्म मरण विभांडी. ज्याच्या नावाचे स्मरण केले असता सर्व दोषांचे निर्मूलन होते, ज्याच्या चरणाला कृतांत काळ वंदन करतो आणि भक्ताच्या जन्म मरणांचे निवारण करतो. ज्याची कथा कर्णपुटी, पडता विकल्पांची या कोटी, निर्दळुनी उठा उठी, पाडी मिठी परब्रह्मी. ज्याची कथा कानावर पडताच कोट्यावधी विकल्प तात्काळ जागच्या जागी नाहीसे होऊन परब्रह्माची प्राप्ती होते. या परी जो पवित्र मूर्ती, ज्या लागी वेद सदा वर्णिती, अभाग्य नायकती त्याची कीर्ती, वार्ता करीती मनोरथांच्या. याप्रमाणे जो पवित्र मूर्ती, वेद ज्याचे सर्वदा वर्णन करतात, त्याची कीर्ती ते अभागी ऐकत नाहीत आणि मनोरथांच्या गोष्टी बोलतात. अस्वल आपुलिया गुणगुणा, नायके वाजतिया निशाणा, तेवी नायकोनी हरीच्या गुणा, विषय संभाषणा आदरे वदती. अस्वल ज्याप्रमाणे आपल्या गुरगुरण्यामध्ये भेरी नगाऱ्यांचा आवाजही ऐकत नाही, त्याप्रमाणे हे दुर्जन हरीचे गुण ऐकत नाहीत आणि विषयांच्या वार्ता मात्र आदराने करतात. या लागी ते अतिमंद, अविनीत सदा स्तब्ध, विषयां लागी विषयांध, अतिलुब्ध लोलुप्ये. म्हणूनच ते अतिमंद, अशिक्षित, नेहमी दुरभिमानी, विषयांध पण अति लोलूप असतात. वेदेन करिता प्रेरणा, विषयांवरी सहज वासना, स्वभावे सकळ जना, सदा जाण सर्वांसी. विषयांवर सहज वासना जाणे हा सर्व लोकांचा नित्य स्वभावच आहे. वेदाला त्याची प्रेरणा करावी लागत नाही. मांस सेवना मद्यपाना, मिथुनी भूत मैथुना, ये अर्थी सर्व जना, तीव्र वासना सर्वदा. मांसाहार, मद्यपान, स्त्रीसंग यांची सर्वांना नेहमी तीव्र वासना असते. तेथे सेव्या सेव्य परवडी, विवंचना कोण निवडी, लागली विषयांची गोडी, ते अनर्थ कोडी करीतील. तेव्हा सेव्य काय किंवा असेव्य काय याचा विचार कोण करतो? एकदा विषयांची गोडी लागली म्हणजे ते असंख्य अनर्थ करतात. आगी लागलिया कापुसा, विझवितान विझे जैसा, तेवी विषयवंता मानसा, विवेकू सहसा उपजेना. कापसाला आग लागली म्हणजे ती विजता विझत नाही, त्याप्रमाणे विषययुक्त झालेल्या मनात विवेक बहुत करून उत्पन्न होत नाही. झाल्या लोलिंगत बडिशा, निज मरण विसरे मासा, का मुठी चणियांच्या आशा, नळी माझी आपैसा वानरू अडके. दूध मिळालिया मांजर, न म्हणे द्विज अंत्यज घर, तेवी विषय उन्मत्त नर, न करीती विचार सेव्या सेव्य. का खवळल्या विषय चाडे, योनी संकरू घडेल पुढे, या लागी वेदे चोखडे, वर्णाश्रम पाडे विभाग केले. गळाच्या आमिषाचा लोभ उत्पन्न झाला म्हणजे मासा जसा आपले त्यात मरण आहे हे विसरतो,
किंवा मूठभर चण्याच्या आशेने वानर जसा नळीमध्ये आपोआप अडकतो, किंवा दूध दिल्यावर मांजर जसे हे घर द्विजांचे आहे की अंत्यजाचे आहे हे पाहत बसत नाही, त्याप्रमाणे विषयांनी उन्मत्त झालेले पुरुष सेव्य असेव्याचा विचार करीत नाहीत. विषय वासना खवळल्यावर पुढे वर्णसंकर घडेल या धास्तीने वेदाने ब्राह्मणादी वर्ण आणि ब्रह्मचर्यादी आश्रम असे विभाग केले. जैसे अफाट पृथ्वीचे अंग, तेथे सप्तद्वीपे करुनी विभाग. मग भिन्नाधिकारे चांग, धरा सांग आक्रमिली. पृथ्वीचा पृष्ठभाग अफाट आहे, पण त्याचा 7 द्वीपांच्या योगाने विभाग करून भिन्न भिन्न अधिकाराने तिचे सर्वत्र आक्रमण केले आहे. का अनावृत मेघ जळा, धरणे धरुनी घालिजे तळा. मग नेमेची ढाळे ढाला, पिका लागी जळा काढिजे पाट. अस्ताव्यस्त पसरलेल्या मेघजलाला युक्तीने एका तळ्यात साठवून मग पाट काढून ते शेतामध्ये नेले जाते. आणि पवना नादाकारा, साधूनी कीजे वाजंतरा. मग जेवी नाना ध्वनी मधुरा, वाजविजे यंत्रा सप्तस्वरे. तैसे उच्छृंखळा विषयांसी, वेदे नेमिले नेमेसी. तेची वेदाज्ञा ऐशी, ऐक तुझ पासी सांगेन. शब्दाकार वायूला एका वाद्यामध्ये साठवून मग ते सप्तस्वरांनी मधुर ध्वनीने जसे वाजवले जाते, त्याप्रमाणे अशा या उच्छृंखल विषयांना आळा घालण्यासाठी वेदाने नियम केले. तीच वेदाज्ञा तुला सांगतो, ऐक. आवरावया योनी भ्रष्टा, मैथुनी विवाह प्रतिष्ठा. लावूनिया निजनिष्ठा, वर्णवरिष्ठा नेमिले. कामुकांना आवरण्यासाठी विवाहाचे बंधन घातले आणि प्रत्येकाला मर्यादा घालून देऊन वर्णाचे श्रेष्ठत्व स्थापन केले. ब्राह्मण जाता रजकी पासी, ते तव कडून लगे त्यासी. रजक जाता ब्राह्मणी पाशी, तिखट त्यासी तेन लगे. ब्राह्मणाला रजक स्त्री कडू लागत नाही आणि रजकाला ब्राह्मण स्त्री काही तिखट लागत नाही. भलती स्त्री भलता नर, मैथुनी होय वर्ण संकर. तो चुकवावया प्रकार, विवाह निर्धार नेमिला वेदे. पण भिन्न भिन्न जातींच्या स्त्री पुरुषांपासून वर्ण संकर होतो, तो टाळण्यासाठी वेदाने विवाहाचा निर्बंध घातला. धर्मपत्नी पाणी ग्रहण, विवाह नेमिला सवर्ण. तेथे सप्तम पंचम त्यजून, स्वगोत्री लग्न करू नये. आपल्या वर्णाच्याच स्त्रीचे पाणी ग्रहण करून तिला धर्मपत्नी करता येते, परंतु 7 आणि 5 पिढ्यांपर्यंत स्वगोत्रात लग्ने करू नयेत. तिन्ही वेद तिन्ही वर्ण, वेदे सांडूनिया जाण. सवेद आणि सवर्ण, पाणी ग्रहण नेमिले. 3 वर्ण आहेत आणि 3 वेद आहेत, त्यांना सोडून विवाह करू नये. तर स्वस्ववर्णात स्वस्ववेदात पाणीग्रहण नियत केले आहे. कन्या सवेद सवर्ण, जीसी नाही रजो दर्शन. तेही पित्यापासी वाचून, करावे लग्न विधानोक्त. आपल्याच वेदाची आणि आपल्याच वर्णाची रजोदर्शन न झालेली कन्या पाहून आणि तिचीही पित्यापाशी याचना करून यथाविधी तिच्याशी लग्न करावे. धर्म अर्थ कामाचरण, अन्यत्र न करावे आपण. ऐशी वाहुनिया आण, पाणी ग्रहण वेदोक्त. अन्य स्त्रीपाशी धर्म अर्थ आणि काम आचरणार नाही अशी शपथ वाहून वेदोक्त पाणी ग्रहण करावे.
करिता वधूवरा पाणिग्रहण, साक्षी द्विजदेव हुताशन, इतर स्त्रिया माते समान, स्वदारा गमन नेमिले वेदे. वधूवरांचे पाणीग्रहण होत असता अग्नी, देव, द्विज हे साक्षी असतात. इतर स्त्रिया माते समान मानण्याची आज्ञा करून वेदाने स्वस्त्रीगमन सांगितले आहे. एवं नेमुनिया विवाहासी, वेदराये दिली आज्ञा ऐशी, सांडूनी सकळ स्त्रियांसी, स्वदारे पाशी मैथुन. याप्रमाणे विवाहाचा नियम निश्चित करून वेदरायाने स्वस्त्री व्यतिरिक्त सर्व स्त्रियांपासून दूर राहण्याची आज्ञा केली. दिवा मैथुन नाही स्त्रियांसी, रात्री तजूनी पूर्वापर प्रहरांसी, मैथुन स्त्रिये पासी, मध्यरात्रीसी नेमस्त. दिवसा स्त्री संग करू नये. पहिला आणि चौथा प्रहर सोडून मध्यरात्रीची वेळ वेदाने नेमून दिली आहे. नेमिले स्वदारा मैथुन, तेही अहोरात्र नाही जाण, प्रजार्थ स्त्री सेवन, ऋतुकाळी गमन नेमस्त. स्त्री संघाची जरी वेदाने आज्ञा दिली आहे तरी तोही रात्रंदिवस नित्य करू नये. संततीसाठी केवळ ऋतुकाळीच तेवढा करावा. ऋतुकाळी ज्या स्त्री गमन, ते पुरुष ब्रह्मचारी पूर्ण, वेद निवृत्ती पर जाण, त्या रूपे आपण भोगा ते नेमी. कारण अशा रीतीने फक्त ऋतुकाळीच तेवढा स्त्री संग करणारे पुरुष पूर्ण ब्रह्मचारीच होत. वेद हा निवृत्तीपर आहे, त्याने त्याग रूपाने भोगाला नियत केले आहे. आत्मा वै पुत्र नामासी, पुत्र झालिया स्त्रियेसी, संग करू नये स्त्रीपासी, शनै शनै विषयांसी त्यागवी वेद. आत्माच पुत्र आहे असे श्रुतिवचन आहे. एकदा पुत्र झाला की मग त्या स्त्रीशी संग नसावा. याप्रमाणे वेद विषयांपासून हळूहळू सोडवतो. सेवावया आमिषा, वेदे नेमू केला कैसा, न घडावया पशुहिंसा, संकट आयासा स्वये द्योता. पशुहिंसा न घडता मांस सेवन करण्यासाठी वेदाने कसा नियम केला आहे पहा. मांस खाण्याची स्वभावताच आवड असते. तिची निवृत्ती करण्यासाठी वेदाने कष्टकर यज्ञ सांगितले आहेत. आवडी खावया मासा, अथवा स्वर्गाचिया आशा, जे करीती पशुहिंसा, तया पुरुषा अधपतन. मांस भक्षणाच्या आवडीने किंवा स्वर्गाच्या आवडीने जे पशुहिंसा करतात त्या पुरुषांचा अधप्पात होतो. निष्काम कर्मी पशुहिंसा, करीतरी तो निष्काम कैसा, तेथ निगमाचा नेमू ऐसा, मुख्य अहिंसा सर्वधर्मी. जो कर्मात पशुहिंसा करतो तो निष्काम कसा? सर्व धर्मांमध्ये अहिंसा हा मुख्य धर्म आहे असा वेदाने नियम केला आहे. नित्य न करावया मांस भक्षण, यज्ञी पुरोडाश सेवन, तेही परिमित जाण, स्वेच्छा मांसादन वारिले वेदे. रोज मांस भक्षण करू नये म्हणून त्याने यज्ञात पुरोडाश सेवन सांगितले आहे. पण तेही यज्ञ भेष भक्षण परिमित असावे असे सांगून त्याने यथेष्ट मांस भक्षणाचा निषेध केला आहे. याग करुनी सौत्रामणी, प्रवर्तावे सुरापानी, हे वेदाज्ञा जो सत्यमानी, तो स्वधर्माचरणी नागवला. सौत्रामणी याग करून सुरापानात प्रवृत्त व्हावे ही वेदाज्ञा जो सत्य मानतो तो स्वधर्माचरणापासून च्युत झाला असे समजावे. जे कर्मी मद्यपान घडे, तो स्वधर्म म्हणता जीभ झडे,
लोलुपते भुलले बापुणे, वेद विषयांकडे ओढिती. ज्या कर्मात मद्यपान घडते तो स्वधर्म आहे असे म्हटल्यास जीभ झडते. बिचारे विषय लोलुपतेने मूढ झालेले लोक वेदालाही विषयाकडे ओढतात. यागू करिता सोत्रामणी, स्वयेन भावे मद्यपानी. ते यज्ञशेष अवघ्राणी, परी सर्वथा वदनी घालू नये. सौत्रामणी याग केला असताही स्वतः मद्यपान करू नये. यज्ञशेष भूत मद्य हुंगावे, तोंडात कधीही घालू नये. हे विषयांचे त्रिविध विंदान, मैथुन मांस भक्षण सुरापान. यदर्थी निवृत्तीची प्रमाण, हे मनोगत पूर्ण वेदाचे. मैथुन, मांस भक्षण आणि सुरापान हे विषयांचे त्रिविध कपट आहे, म्हणून त्याची निवृत्ती करावी असा वेदाचा पूर्ण आशय आहे. विषयापासून निवृत्ती, वेद विभागे हेची द्योती. परी धरावी विषयासक्ती, हे वेदोक्ती सर्वथान घडे. वेद आपल्या नियमाने हाच आपला अभिप्राय व्यक्त करतो. विषयासक्ती धरावी असे वेद कधीही सांगणार नाही. वेचो निया निज धन, करो निया विवाह यज्ञ. सेवावे मद्य मांस मैथुन, हे वेद वचन कदान घडे. आपले धन खर्चून विवाह आणि यज्ञ करावे आणि स्त्री संग मद्य मांस यांचे सेवन करावे असे वेदाचे विधान प्राधान्याने केव्हाही संभवत नाही. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.